तोंडाचा वास घालवण्यासाठी घरगुती उपाय. मित्रांनो, ही समस्या दूर करण्यासाठी आज आपण घरगुती उपाय पाहणार आहोत. अनेकदा अस्वच्छता, जिभेवर साचलेला थर, प्लेग किंवा ॲसिडिटी आणि गॅसमुळे पोट साफ न झाल्याने तोंडाचा वास येऊ शकतो. हे उपाय जाणून घेण्यापूर्वी विनंती आहे की जर आपण अजून चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि घंटीचे बटन दाबा. उपाय 1. मीठ व कोमट पाण्याने गुळण्या करणे. सकाळी आणि रात्री कोमट पाण्यात अर्धा चमचा मीठ टाकून गुळण्या केल्यास तोंडातील जंतू कमी होतात. यामुळे तोंड स्वच्छ राहते आणि दुर्गंधी हळूहळू कमी होते. हा उपाय रोज केल्यास चांगला परिणाम दिसतो. उपाय 2. लवंग चघळणे. लवंगामध्ये नैसर्गिक जंतुनाशक गुणधर्म असतात. जेवणानंतर 1 ते 2 लवंगा चघळल्यास तोंडातील वास लगेच कमी होतो आणि श्वास ताजा वाटतो. हा सोपा आणि प्रभावी घरगुती उपाय आहे. उपाय 3. बडीशेप आणि साखर किंवा गूळ. जेवणानंतर थोडी बडीशेप चघळल्याने पचन सुधारते आणि तोंडाचा वास येत नाही. बडीशेपेमुळे तोंडात ताजेपणा येतो व पोटातील गॅसही कमी होतो, ज्यामुळे वासाची समस्या आटोक्यात येते. उपाय 4. तुळशीची पाने. सकाळी रिकाम्या पोटी 2 ते 3 ताजी तुळशीची पाने चघळल्यास तोंडातील दुर्गंधी कमी होते. तुळशीचे औषधी गुण तोंडातील जंतू नष्ट करण्यास मदत करतात आणि श्वास स्वच्छ ठेवतात. उपाय 5. लिंबू पाणी. एका ग्लास पाण्यात अर्धा लिंबाचा रस मिसळून सकाळी प्यायल्यास तोंडाचा वास कमी होतो. लिंबातील आम्ल पचन सुधारते आणि तोंडातील कोरडेपणा कमी करून दुर्गंधी दूर करते. उपाय 6. जीभ स्वच्छ ठेवणे. फक्त दात घासणे पुरेसे नसते, जीभ स्वच्छ करणेही तितकेच महत्त्वाचे असते. दररोज जीभ क्लीनरने स्वच्छ केल्यास तोंडातील साठलेले जंतू निघून जातात आणि वास येणे थांबते. उपाय 7. दालचिनी पाणी. एका कप पाण्यात दालचिनी उकळून थंड झाल्यावर त्याने गुळण्या करा. दालचिनीतील जंतुनाशक गुणधर्म तोंडातील बॅक्टेरिया नष्ट करतात आणि दुर्गंधी कमी करतात. हा उपाय आठवड्यातून 3 ते 4 वेळा केल्यास चांगला फरक पडतो. उपाय 8. खोबरेल तेलाने ऑइल पुलिंग. सकाळी उपाशीपोटी 1 चमचा खोबरेल तेल तोंडात घेरून 5 ते 10 मिनिटे फिरवा व नंतर थुंका. यामुळे तोंडातील विषारी घटक बाहेर पडतात, हिरड्या मजबूत होतात आणि तोंडाचा वास कमी होतो. उपाय 9. सफरचंद खाणे. सफरचंद चघळून खाल्ल्याने नैसर्गिकरित्या तोंड स्वच्छ होते. सफरचंदातील फायबर तोंडातील जंतू कमी करते आणि श्वास ताजा ठेवण्यास मदत करते. उपाय 10. पुदिन्याची पाने. 2 ते 3 ताजी पुदिन्याची पाने चघळल्यास तोंडाला ताजेपणा येतो. पुदिन्याचा सुगंध दुर्गंधी लगेच कमी करतो आणि तोंड थंड ठेवतो. उपाय 11. कोमट पाणी पिणे. दिवसभर पुरेसे पाणी न पिल्यामुळे तोंड कोरडे पडते आणि वास येतो. नियमित कोमट पाणी पिल्याने तोंड ओलसर राहते, पचन सुधारते आणि दुर्गंधी कमी होते. उपाय 12. आवळा. आवळा पावडर किंवा रस. आवळा हा व्हिटॅमिन सीचा उत्तम स्रोत आहे. रोज आवळ्याचा रस किंवा आवळा पावडर कोमट पाण्यासोबत घेतल्यास तोंडाचा वास कमी होतो आणि हिरड्यांचे आरोग्य सुधारते. तुमचे अन्नपचन व्यवस्थित होत आहे की नाही ते पहा, कारण अन्नपचन व्यवस्थित न झाल्यास तोंडाचा वास येतो. पचन सुधारण्यासाठी प्रयत्न करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा.